जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. मेथीच्या भाजीचे तसे बरेच प्रकार आहेत, पण हा प्रकार जो आहे हा माझ्या सगळ्यात आवडीचा आहे. मला या पद्धतीची भाजी खूप आवडते, म्हणून बऱ्याच वेळा मी या प्रकारची भाजी करत असते. अगदी साधी, सोपी आणि चवीला पण छान लागते ही भाजी. लसण बारीक कट करून घेतला मी. तव्यावरच करते. जास्त सुक्की पण नाही होत आणि खूप रस्सा पण नाही. अगदी जेवढी थोडंसं असं वाटलं आपल्याला तेवढं पाणी ठेवायचं. बाकी पूर्ण कोरडी केली तरीही चालते. डब्यामध्ये जर न्यायची असेल तर पूर्ण कोरडी भाजी केली तरीही चालते. तर तेलामध्ये लसण टाकला आणि लाल मिरची पावडर आणि हळद, जिरे, बाकी मसाला वगैरे शेंगदाण्याचा कूट जर टाकायचा असेल, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालतं. जे काही लाल मिरची आणि हळद टाकून ठेवलेली ती डब्यामध्ये ती तेलामध्ये टाकायची आणि मेथीची भाजी टाकायची तव्यावर. परतून घ्यायची. अगदी थोडंसं पाणी टाकायचं. झाकण ठेवायचं आणि 1-2-3 मिनिटांमध्येच भाजी तयार होते. तर या रस्सा जो आहे तो तुम्ही ठेवला तरी चालतो, नाही ठेवला तरीही चालतो. गच्चीवर आता ऊन तापायला लागलं, त्याच्यामुळे झाडांना प्रत्येक वेळी पाणी द्यायचं म्हटलं की थोडं पाण्याचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी झाडं जी आहेत कुंड्यांमधली ते खाली घेणं चालली आहे. आणि आता ऊन तापायला सुरुवात पण झाली, थंडी पण आहे, पण तरी पण ऊन तापतंच. तर काही झाडं आहे जे सावलीमध्येच पाहिजे, तर ते पण पूर्ण सावलीमध्ये घेतले. मोठ्या मोठ्या बॉटल हे होत्या, बकेट होत्या, तर त्याच्यामध्ये मी जास्वंदाची 2 प्रकारचे झाडं लावून ठेवलेले आहे. ते पण मोठे मोठे होतात. तर झाडं भरपूर आहे, पण एका ठिकाणी नाही. काही यावर्षी पावसाळ्यामध्ये ह्या कॅनी आहे त्याच्यामध्ये लिलीचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावून ठेवली. त्याच्यानंतर काही झाडं वर आहे, काही खाली आहे, काही जमिनीमध्ये आहे. झाडं भरपूर आहे, फक्त एका ठिकाणी नाही, त्याच्यामुळे दिसताना ते असं कमीच दिसतात. तर इकडे आहे, परत रिची बसलेला आहे, तिकडे पण आहे. एक पाऊच शिवायचा आहे पेन्सिलसाठी आणि पेन पेन्सिल जे काही आहे मुलींसाठी. तर 10 बाय 10चं कापड घेतलं. हे एक कॅनव्हस आणि अस्तरसाठी तो पण ब्लाऊज पीसच आहे, जो शिवायचा नव्हता मला, त्यातलंच घेतलेला आहे. तर 10 बाय 10चं चौकोनी 10 इंच असं आणि 10 इंच असं कापड घेतलं. कॅनव्हस पेपर मध्ये ठेवला आणि खालच्या साईडनं अस्तरचा कपडा ठेवला. सरळच कापड ठेवायचं, उलटं वगैरे ठेवायची आवश्यकता नाही. जसं सरळ आहे तसं कापड ठेवलं, मध्ये कॅनव्हस, त्याच्यानंतर अस्तरचं कापड आणि हे 4ही बाजूने शिवून घ्यायचं. जो शिल्लकचा कपडा आहे थोडा उरलेला, दोरे वगैरे असतात ते, तर ते कट करून घ्यायचं. एका साईडनं चेन जे आहे ती लावून घ्यायची. परत तिला या पद्धतीने फोल्ड करायचं आणि परत एक टिप करायची. या साईडनं लावायचं आहे. तर जे रनर आहे ते अगोदर काढून टाकायचं, म्हणजे चेन लावणं सोपी जाते.
जशी या बाजूला लावली तशीच या बाजूला पण लावून घ्यायची. आता रनर टाकून घ्यायचं. चेन मध्ये काही धागे अडकत होते तर ते कट करून घेतले. अगोदर खून करून घ्यायची. जिथे खून केलेली आहे बरोबर तिथेच ती जो चैनीचा भाग आहे तो आला पाहिजे, तेव्हाच ती व्यवस्थित आकार येतो त्याला. आता परत अगोदर याने खडूने खुनाच करून घ्यायचे म्हणजे सोपं जातं. चारही बाजूने करून घ्यायचे. ज्या पद्धतीने फोल्ड करत आहे मी व्हिडिओमध्ये तसं फोल्ड करून घ्यायचं बरोबर खुणेवर आणि 2 इंचापर्यंत. जर पाऊच जे आहे त्याचा आकार जर असा गोल करायचा असेल जास्त तर 2 इंच घ्यायचं. थोडा आकार लहान करायचा असेल की खूप मोठं नको, असं जास्त वस्तू नाही ठेवायची त्याच्यामध्ये, तर 1.5 इंच ठेवलं तरीही चालतं. मी 2 इंच ठेवलेलं आहे इथे. चारही बाजूने या पद्धतीने असं शिवून घ्यायचं. तो आकार बरोबर ते जे खडू आपण हे केलेलं आहे, खून केलेली आहे, त्याच्यावरच ठेवायचा. बरोबर आकार त्याला येऊन जातो. छोट्या छोट्या वस्तू त्याच्यामध्ये बसून जातात मुलींच्या. थंडी पडायला सुरुवात झाली की काढा.
प्यावासा वाटतो संध्याकाळी बऱ्याच वेळा. आणि सर्दी जर झालेली असेल तर हा काढा खूप चांगला आहे. तर त्याच्यासाठी काही जो मसाला आहे तो मी अगोदरच करून ठेवत असते. म्हणजे रोज चहा झालेला असताना चहामध्ये थोडासा टाकला, रोज दुधामध्ये टाकला तरीही चालतो हा मसाला. आणि कढा करायचा असेल तर कढ्याची पद्धत तर माहिती आहे सर्वांना, पण इथे दाखवते मी थोडासा. तर सुंठ घेतलेली आहे मसाला तयार करण्यासाठी. विलायची, लवंग, मिरे हे सर्व घेऊन सुंठ बारीक घ्यायची. आणि पाहताना बऱ्याच वेळा सुंठ खूप खराब असते, तर ती पाहताना चांगली पाहून घ्यायची. नाहीतर आतूनमध्ये पूर्ण तिला छिद्रन त्याच्यामध्ये आळ्या असतात, तर अशी सुंठ नाही घ्यायची. ती बारीक करायची आणि मिक्सरमध्ये हे सर्व पावडर सारखं करून ठेवायचं. खूप बारीक नाही होते, पण शक्य होईल तेवढं बारीक करायचं. त्याच्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवत असते मी. आणि सकाळी दुपारी केव्हाही चहा केला तर जोपर्यंत हिवाळा आहे तोपर्यंत. उन्हाळ्यामध्ये नाही वापरत, पावसाळ्यामध्ये पण चांगला आहे आणि हिवाळ्यामध्ये पण चांगला आहे. हे चहाचा मसाला म्हणू शकता तुम्ही याला. म्हणजे कडा करण्यासाठी तर आणखी याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य टाकावे लागतात. तर दुधामध्ये मुलांना दूध करून द्यायचं असलं तेव्हा टाकलं तरीही चालतं. हा छोटासा चमचा आहे, तर या चमच्याने चमचाभर टाकत असते चहा आणि दुधामध्ये. आणि कढा करण्यासाठी कढ्याची जी पद्धत आहे माझी थोडी वेगळी आहे. तर 1 कप जर दूध असेल, दूध याला कमी वापरायचं, 2 कप पाणी. जास्त दूध नाही वापरायचं कढ्यासाठी. याच्यामध्ये साखर, चहा पावडर जी तुमचं प्रमाण आहे ते प्रमाण टाकून घ्यायचं. आणि माझा हा 1 चमचा आहे, त्याने बरोबर 1 चमचा टाकला की एका कपाला बरोबर होऊन जातो. आता याच्यामध्ये जो मसाला आहे त्याचं प्रमाण थोडं नाही तर चांगलं जास्तच वापरायचं. या चमच्याने जवळपास 1.5 चमचा ही पावडर टाकायची जी आता तयार केली आपण ती. त्याच्यानंतर हळद टाकायची, अर्ध्या चमच्याच्या वर हळद टाकायची. आणि मी इथे मीठ वापरत असते. तर 1-2 वेळा दाखवलं होतं काही ताईंना मीठ नाही, म्हणजे दुधासोबत मीठ नाही खायला पाहिजे म्हणतात. तर तुम्हाला जर आवडत नसेल तर मीठ तुम्ही नाही टाकलं तरी चालते, पण आम्हाला ती मिठाची सवय झालेली आहे. तर मीठ जर नसले तर तो कडा असा वाटत नाही, तर त्याच्यामुळे. आणि कमी गॅसवर चांगलं उकळू द्यायचं आहे. हे चांगलं उकळल्यानंतर कडा प्यायच्या अगोदर पाणी पिऊन घ्यायचं. कडा प्यायल्यानंतर काही वेळ तरी पाणी नाही प्यायचं. खूप चांगला आहे सर्दीसाठी. तर या पद्धतीने हा दिवसभराचा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.